टीम, तर दुसऱ्या बाजूला हरेश भुईर यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. वेलकम दिनेश जोशी, दरकोणाची तरे, आपलं देखील स्वागत. दिनेश जोशी आपलं देखील स्वागत. दोन्ही टीमचे 12वे आलेले आहेत. गोलंदाज हरेश भोईर. वेले संघाकडे चालू सीझनमध्ये मला वाटतं 2 ते 3 नवीन ड्रेस कोड आहेत. आज खेळाडू ओळखण्यासाठी थोडीशी दिक्कत होते आम्हाला, कारण की प्रथमच या सीझनमधली ही त्यांची नवीन जर्सी या स्पर्धेतून पाहायला मिळते. आणि नक्कीच नितेश नारायण भोईर यांच्या विभूती इंटरव्ह्यूच्या माध्यमातून ही जर्सी पाहायला मिळते. संतोष तरे आहेत. क्या बात आहे. पहिला चेंडू हरेश भोईरचा इथे पंचांचा इशारा येतोय वाईट. सदाभाऊ मात्रे, आपण प्रेमनाथ पाटील यांच्याशी कॉन्टॅक्ट करा लगेच. सदाभाऊ मात्रे, आपण प्रेमनाथ दादा पाटील यांच्याशी लगेच त्वरित कॉल करा. काहीतरी महत्त्वाची मीटिंग आहे, आपण कॉल लावून घ्या. मोबाईल बंद केलाय. क्या बात आहे. सामना जिंकला आहे आणि मोबाईल बंद ठेवला आहे. कारण काय समजायचं. मोबाईल चालू करा. प्रेमनाथ पाटील आपल्याला कॉन्टॅक्ट करतायत. सदाभाऊ, कशासाठी? वाईटसाठी? नाही नाही, वाईट आहे, वाईट आहे. पंचांनी वाईट दिला आहे आणि दोन्ही टीमनं खास करून वेले संघानं तो निर्णय मान्य केला आहे. एक सिंगल धाव वाईटच्या स्वरूपात इथे बघूया. इनफिल्डच्या आतमधून एक सिंगल धाव इथे कंप्लीट केलेली आहे. संतोष तरे. नक्कीच आई गावदेवी वेले आयोजित स्वर्गीय पवन भोईर स्मृती चषकाचा विजेता संघ राहिला होता. गावदेवी भादवाड शिवनेरी स्पोर्ट आमने टीमला पराभूत केलं होतं. क्या बात आहे. आणि त्याच संघाच्या अगेन्स्ट आज भादवाड टीम या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पहिल्या फेरीच्या 4थ्या सामन्यातून पाहायला मिळते. संजयभाई म्हात्रे यांनी पहिला चेंडू इनफिल्डच्या वरून उडवला आहे. बघूया. सदा मुकादम. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. काऊ कॉर्नर रिजनला आज संदीप पाटील देखील इन ॲक्शनमध्ये आहेत. क्या बात आहे. एक उत्तम आचार्य आहेत. आई गावदेवी 40+ जी स्पर्धा पाहिली त्या स्पर्धेमध्ये सलग 3 दिवस अतिशय चांगलं रुचकर जेवण संदीप पाटीलनं संपूर्ण आयोजन कमिटीसाठी बनवलं होतं. धन्यवाद संदीप कचरू पाटील. इथे बॅटची कडा, मोठी विकेट. संजयभाई म्हात्रे OUT आउट. संजयभाई म्हात्रे यांची विकेट लवकर आलेली आहे. आज प्रल्हाद नाईक टीमला जॉईन नाही आहेत. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या खांद्यावर आज कॅप्टनची जबाबदारी. क्रमांक 3 वर आलेत फलंदाज शैलेश म्हात्रे. संघातील एक अष्टपैलू खेळाडू आहे शैलेश. चला चला, येणारा जाणारा फलंदाज. एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिल्यांदा वॉर्निंग, दुसऱ्यांदा पॅनल्टी आहे. आज रांजणवली संघाला ते पॅनल्टीला सामोरे जावं लागलेलं आहे. इथे एक सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. नक्की चेंडूला अगदी चॉक केलं होतं. चांगला यॉर्कर लाईनचा चेंडू आपण पाहिला होता. पॉईंट रिझनला सतीश थले, नक्कीच नारायण पाटील, भालचंद्र म्हात्रे, सतीश थले आणि कोयनूर असे ऑफसाईडला आपण फिल्डिंग पोझिशन पाहतोय. हा फटका, स्टेट ड्राईव्हचा फटका. नारायण पाटील धावतायत. अगदी सदा मुकादमनं देखील चांगली फिल्डिंग या चेंडूवर केलेली आहे. 2 धावा पूर्ण केल्यात. शैलेश म्हात्रे अतिशय चांगले वेगाने पळाले होते. धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 7. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर 2 सिंगल, 2 डबल आणि 1 विकेट, अशा 7 धावा 5 चेंडूमध्ये आलेत. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. हरेश भोईर. क्या बात आहे. जितेंद्र पाटील शॉट थर्डमॅन इनफिल्डच्या आतमध्ये.
गुड फिल्डिंग. नक्की जितेंद्र पाटील आणि नारायण पाटील हे दोन्ही चांगले खेळाडू आहेत, दोन्ही चांगले पंच देखील आहेत. SPL सारंगाव प्रीमियर लीगमध्ये दोन्ही खेळाडूंनी अतिशय चांगली पंचांची भूमिका साकारली होती. 1 ओव्हर 7 गावदेवी भादवड टीम पहिल्या ओव्हरमध्ये संत आणि शांत आहे. आज त्यांच्याकडे डावखुऱ्या हाताचे फलंदाज कॅप्टन प्रल्हाद नाईक अनुपस्थित आहेत. वेलकम टार्जनदादा पाटील. की जेव्हा जेव्हा ओलीगावाची स्पर्धा असते तेव्हा तेव्हा या व्यक्तिमत्वाची खूप मेहनत आपल्याला पाहायला मिळते. खास करून सकाळच्या सत्रामध्ये अगदी पाहिलं तर पूजन आणि श्रीफल रोज त्यांच्या हस्ते वाढवला जातोय. क्या बात आहे. प्रशांत म्हात्रे असतात आज खुश आहेत आपल्या टीमच्या कामगिरीवर. पहिलीच मॅन ऑफ द मॅच जितेंद्रने उचललेली आहे. तब्बल 4 पारितोषिक, 1 ट्रॉफी, 1 स्कूल बॅग, 1 गिफ्ट हॅम्पर आणि 1 कोल्ड्रिंक असे चांगले बक्षीस आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देतोय. आणि प्रत्येक खेळाडूला वाटेल की मला हे पारितोषिक मिळावं. वेल देखील आपला सेट आहे. वेले टीम 2:33 आपण पहिला चेंडू टाकलेला आहे. नक्कीच तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. मंगलदास म्हात्रे साहेब कालवार गावचे उद्योजक, उद्योगपती, समाजसेवक मंगलदासजी म्हात्रे साहेबांकडून या स्पर्धेला आणि त्यांच्या घरच्या संघाला अर्थातच श्री कालिकामाता कालवा टीमला शुभेच्छा आहेत. धन्यवाद मंगलदासजी म्हात्रे साहेब. आपल्या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत. सदा मुकादम. चला सामना थांबवायचा नाहीये. भारतीय रेल्वे पटरीवरून धावत असली तरी आपल्याला खेळ मैदानामध्ये धावायचं आहे. कारण की खूप गाड्या येत आहेत. प्रत्येक गाडीसाठी जर आपण थांबलो तर स्पर्धा उशीर होईल. म्हणून आपल्याला खेळ मैदानामध्ये सुरू ठेवायचा आहे. हा चेंडू वाईट. पहिला चेंडू हरीश भोईरनं वाईट टाकला आणि दुसऱ्यावरचा पहिला चेंडू सदा मुकादमनं देखील वाईट टाकलेला आहे. धावसंख्या 8. आज सुधीर पाटील देखील इन ॲक्शनमध्ये आहेत. लॉंग लेग डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. त्यानंतर नारायण पाटील, शिवा भोईर अशा आपल्याला ऑन साईडला खेळाडू पाहायला मिळतात. देवीदास मात्रे एसटी रक्षिकेच्या भूमिकेत संदीप पाटील शॉर्ट फाईनला आहेत आणि शॉर्ट थर्डमॅनला जितेंद्र पाटील. आज अशोक जोशी नाही आहेत, मात्र दिनेश जोशी आलेत. त्यांचे मोठे बंधू 12वे खेळाडू. बघूया एसटी रक्षकेच्या मागे काय चांगला चेंडू पकडलाय संदीप पाटीलनं. वा, चांगली फिल्डिंग. एक सिंगल धाव आली लिगबाईच्या स्वरूपात. यस, धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 9. चेंडू टाकून झाले 7 आणि धावा बनलेत 9. गोलंदाज तयार. सदा मुकादम. चला सामना स्पीडअप करा. वेली टीम आपली वेल इथे सुरू आहे. 2:33 आपण पहिला चेंडू टाकलेला आहे. तुम्हाला पहिल्या 3 ओव्हरसाठी 16 मिनिटं आहेत. 17वा मिनिट लागला तर तुमचा एक अतिरिक्त खेळाडू 4थ्या ओव्हरमध्ये इनफिल्डच्या आतमध्ये. इथे बघूया आडव्या बॅटनं फटका खेळला आहे. नारायण पाटीलनं स्वतःला झोकून दिलं होतं. बघूया चांगले प्रयत्न, चांगले प्रयत्न. संतोष तरे. नक्कीच आज संतोष तरेच्या बॅटमधून जे फटके आपण नेहमी पाहतो ते फटके कुठेतरी थांबलेत. आतापर्यंत त्यांनी 5 चेंडू खेळलेत, 4 धावा बनवलेत. धावसंख्या 10. शैलेश म्हात्रेनं हा फटका केला आहे. मातीची खेळपट्टी आणि मैदानावरती भरपूर गवत. नक्कीच इथे फलंदाजांपेक्षा गोलंदाजाचा बोलबाला
जास्त आपण पाहतोय, कारण की आपली दमन दौऱ्याची तारीख देखील आता फायनल झालेली आहे 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान. आणि नक्कीच या मातीच्या खेळपट्टीवरचा विजेता संघ दमनवर कशी कामगिरी करेल हे देखील पाहण्यासारखं राहील. इथे बघूया, पायचीची अपील जरूर केली, एक सिंगल धाव तर कंप्लीट केलेली आहे. दुसरीसाठी शैलेश आत्मघातकी, नक्कीच इथे आता विकेट गेली शैलेश मात्रीजी या सामन्यातून, मोठी विकेट धावबाच्या स्वरूपात. फलंदाज बाद लालचंद तरे, संघातील एक सर्वात चांगले फलंदाज गावदेवी भादवड टीम. नक्कीच अगदी शैलेश मात्रेला विकेट देणं कितपत योग्य होतं याचं उत्तर आपल्याला बघूया लालचंद तरे देतील का. आतापर्यंत दुसऱ्या ओव्हरचे 5 चेंडू टाकून झालेत, धावा बनलेत 12, म्हणजे 11 चेंडूमध्ये 12 धावा आणि 12 धावामध्ये 2 धावा वाईटच्या आहेत. म्हणजे इथे कुठेतरी पहिल्या 11 चेंडूवर गावदेवी 40+ वेले संघाने वार तर केलाय भादवड टीमच्या फलंदाजांवर. पलटवार पाहायला मिळेल का बघूया. डॉरकनाजी तरे अगदी भादवड संघाचे एक सिनियर खेळाडू, चांगलं व्यक्तिमत्व, त्यांनी नेहमीच आपल्या सिनियर खेळाडूंना प्रोत्साहित केलेलं आहे. खास करून आपले लक्ष्मण नाईक असतील, अशोकदादा पाटील, वेलकम, स्वागत आहे आपलं. ओली गावचे समाजसेवक, ज्यांच्या सौभाग्यवती कल्पनाताई अशोक पाटील माजी सरपंच देखील राहिले होते आणि ओली संघाचे 40+ अशोकदादा एक सिनियर सदस्य आहेत. 2 ओव्हर धावा बनलेत 2 बाद 14. लालचंद तरेनं 2 धावा घेऊन या स्पर्धेचा अकाउंट ओपन केलाय. 2 बाद 14. टायमिंग आम्ही स्टॉप करतोय कारण की 2 ओव्हरचा खेळ संपलाय. ड्रिंक्स इंटरव्हेल आपण नक्कीच घेत आहोत. 2 ओव्हरनंतर मैदानामध्ये पाणी घेऊन यायचं असेल तर यायचं आहे खेळाडूंना. दोन्ही टीमचे 12वे आपण जाऊ शकता. 2 मिनिटांचा तुम्हाला ड्रिंक्स ब्रेकचा वेळ दिला जाईल. बघूया यापुढे 2 ओव्हरनंतर काय रणनीती, खेळाचा प्लॅन बी कसं राहील बघूया. पहिल्या 2 ओव्हरमध्ये गावदेवी वेले संघाने चांगली गोलंदाजी केलेली आहे. इथून आता 2 ओव्हरमध्ये 30 गोलंदाजी की मात्र फलंदाजी चांगली. गोलंदाज झाले सतीश तले, मलिंगा ऑफ वेले. नक्कीच अतिशय चांगली बॉलिंग ॲक्शन, चांगला रनअप आणि मातीची खेळपट्टी. सतीश कशा प्रकारे फायदा उचलेल बघूया. एक चांगलं व्यक्तिमत्व आहे, कट्टर शिवसैनिक समर्थक सतीश तले. षटकातील पहिला चेंडूला अगदी आपण पाहिलं तर मिडॉनला खेळला आहेत. सदा मोकादम चांगली फिल्डिंग जरूर केली, थ्रो देखील चांगला आहे, मात्र 2 धावा रोखू शकले नाही आहेत. धावसंख्या 16. यस बरोबर आहे. चेंडूपेक्षा खेळाडू जास्त 5 धावत आहेत या खेळपट्टीवर, कारण की गवत चांगलं आहे मैदानामध्ये आणि 40+ खेळाडूंना पोषक असं मैदान आहे. इथे बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगला प्रयत्न जरूर केला होता गोलंदाज सतीश तलेनं, मात्र नाही रोखू शकत. एक सिंगल. कोहिनूरची चांगली फिल्डिंग. धावसंख्या 17. चेंडू टाकून झाले 14 आणि धावा बनले 17. आता लालचंद तरेला हे शेवटचे 10 चेंडूंवर जे काही करायचं आहे ते करावं लागेल. आज संतोष तरेच्या बॅटमधून अजून एक मोठा फटका आला नाही आहे. आतापर्यंत 7 चेंडू त्यांनी खेळलेत आणि धावा 7 बनवलेत. हा फटका लालचंद तरेनं केला होता. अप्रतिम झेल शिवा भोईरनं झेल कंप्लीट केलाय. जबरदस्त झेल काऊ कॉर्नर रिजनला. मला वाटतं सदा मुकदमनं असं वाटलं होतं की चेंडू सीमापर जाईल, मात्र फटा पोस्टर निकला हिरो. शिवा भोईरनं झेल जज केलाय. सदाला वाटलं होतं की चेंडू अगदी टॉस बॉक्समध्ये जातो की काय. यस चांगली कॉलिंग. सदा मुकदम
आणि नक्की शिवा भोईर रेग्युलर क्रिकेट खेळला नाही, मात्र 40+ क्रिकेट काय चांगला खेळतोय गावदेवी वेले संघासाठी. गोलंदाजी देखील तितकीच चांगली, फलंदाजी देखील. संधी मिळेल तेव्हा षटकार या खेळाडूंनी ठोकलेला आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये दीपक तरे, गावदेवी भादवड संघाचे एक अष्टपैलू खेळाडू. दीपक तरेला देखील खूप कमी वेळेला फलंदाजीची संधी या संघातून मिळते, मात्र जेव्हा संधी मिळालेली आहे तेव्हा त्यांनी देखील अगदी संघासाठी चांगल्या धावा नेहमी बनवल्यात. त्यांच्या शरीर रेषेवर जाऊ नका, चौकार षटकार मारण्याचं एक चांगलं तंत्र त्यांच्याकडे आहे, क्लास आहे. इथे बघा आल्या दीपक तरेनं उडवला चेंडू सीमा पार, षटकार. ही ताकद आहे दीपक तरेची. काय फटका खेळलेत, जणू का या लालचंद तरेनं फटका खेळलाय. धावसंख्या 23. अजूनही तिसऱ्या ओव्हरचे 2 चेंडू बाकी आहेत. चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळते, कारण की 8 चेंडूमध्ये अजून जर 20 पेक्षा जास्त धावा आल्या तर नक्कीच एक चांगली टोटल इथे उभी केली जाईल. सावकाश बघूया. सतीश तलेच्या पहिल्या चेंडू खेळताना दीपक तरेनं चेंडूला आसमान दाखवलाय. धावसंख्या 23. बघा भाऊ सर किती मेहनत घेत आहेत. नक्कीच अगदी आमचे तिन्ही पंच खूप चांगले आहेत. सुनील म्हात्रे, सुरेश गरत, भाऊ पाटील भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेशी संलग्न आहेत आणि भरपूर स्पर्धा त्यांनी कव्हर केलेल्या आहेत. इथे हा चेंडू अगदी सिली मिडॉपला स्वतः गोलंदाजानं चेंडू स्टॉप केला आहे. एक सिंगल धाव मिळेल. दीपक तरेनं 2 चेंडूमध्ये 7, एक षटकार आहे. संतोष तरेला अजून मोठा फटका खेळायचा आहे. दीपक तरेने मात्र आल्या पहिल्या चेंडूवर त्यांच्या इनिंगमधला सर्वात मोठा फटका खेळलेला आहे. नक्कीच आमचे दौरकनाथ तरी खुश आहेत त्या फटक्यावर. शेवटचा चेंडू ओव्हर नंबर 3, 24 धावा लागलेत. मॅच बॉल आलेला आहे. यस, धन्यवाद सर, चेक केला आपण. यस, भाऊ सरांकडे ती जबाबदारी आहे. बरं आहे, भाऊ सरांची पॅन्ट देखील ब्लॅक आहे. व्हाईट असती तर जास्त त्रास झाला असता. चांगला ड्रेस कोट आपण पाहतोय तिन्ही पंचांच्या अगदी अंगामध्ये. हा चेंडू चाललाय फाईनला. इथे चेंडू अडवण्याचा खूप चांगला प्रयत्न संदीप पाटीलने केला होता. चौकार आलाय संतोष तरेंच्या बॅटमधून. हा इनिंगचा पहिला चौकार. धावसंख्या 28. धावा 3 ओव्हरमध्ये 28 आलेली आहेत. बघूया आता एका ओव्हरचा खेळ बाकी आहे. संजयभाई म्हात्रे 2 ओव्हर बाद झालेत, तर संतोष तरे 11 ओव्हर खेळत आहेत. शैलेश म्हात्रे 3 ओव्हर बाद झालेत. लालचंद तरे 2 ओव्हर. दीपक तरे खेळत आहेत 7 ओव्हर. आता 7 चेंडू खेळायचे आहेत. 6 चेंडू खेळायचे आहेत आणि 7 विकेट हातामध्ये आहेत. बघूया शेवटचा आणि अंतिम चौथं ओव्हर. गोलंदाज शिवा भोईर. नितेश भोईर विभूती एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून आज नवीन ड्रेस कोड वेले संघाला स्पॉन्सर झालेले. नितेश भाऊ एक वेलेगावचे युवा उद्योजक आहेत आणि वेले प्रीमियर लीगमध्ये संघ मालक म्हणून एक विभूती एंटरप्राइजेस ही टीम आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. चेंडूला उडवलाय. बघूया विसेपमध्ये दीपक तरेनं सदा मुकादम ची चांगली फिल्डिंग आणि चांगला थ्रो. दीपक तरेनं नक्की स्ट्राईक रोटेट केलेली आहे. संतोष तरियानं त्यांनी संधी दिलेली आहे. धावसंख्या 29 धावा.
क्या बात आहे. संतोष तरे यांना पारितोषिक जाहीर झालेलं आहे. द्वारकानाथ तरे यांच्या माध्यमातून सलग 3 षटकार 1500 रुपये. बघूया फटका उडवलाय आणि ते झेल धरतीला दान केलंय सुधीरनं. हा चेंडू तेच तरणार, मात्र दिशा खराब. धावसंख्या 32. नक्कीच नक्कीच ये बचने का तरीका नहीं है शिवा के लिए. बघूया शिवा भोईर. नक्कीच प्रयत्न जरूर सुरू आहेत संतोष तरे यांचे, मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात हवा तसा येत नाहीये. याचं मुख्य कारण की खेळपट्टी मातीची आहे. चेंडू पडल्यानंतर काहीसा स्लोवर येतोय आणि मातीच्या खेळपट्टीवर खेळताना तुमच्या पायांची हालचाल होणं फार महत्त्वाचं आहे. चेंडूपर्यंत पोचणं गरजेचं आहे. चेंडूचं वेट करणं फार महत्त्वाचं आहे. इथे बॅटवर फुलटॉस घेतला, मिस टाइम पटकाय. चेंडू अगदी इनफिल्डच्या आतमध्येच. नक्कीच इथे डायरेक्ट हिट करण्याचा जरूर प्रयत्न केला होता. 12वी खेळाडू जास्त खुश होते. निशाणा साधला होता. 2 धावेनं संघाची टोटल 35. 2 चेंडू आहेत. संतोष तरे प्रयत्न करून थकलेत, सलामीला आलेत. 1 चौकार टोकला आहे. दीपक तरेनं 4 चेंडूमध्ये 10 धावा, त्याच्यामध्ये षटकार पहिल्या चेंडूवर त्यांनी ठोकलाय. बघूया आता शेवटचे 2 चेंडू. धावा 35. क्या बात आहे. इथे देखील चेंडू हवेमध्ये आहे. बघूया इनफिल्डच्या आतमधून नारायण पाटील चेंडूला उचलत आहेत. चांगला थ्रो संदीप, त्यांनी संदीपच्या हातामध्ये फेकला होता. त्यांना माहित होतं संदीप तिथे आहे. चांगला थ्रो केला होता नारायण पाटीलनं. धावसंख्या 37. नक्की सूर्यकांत भाऊ पाटील पार्थ एंटरप्राइजेस चे सर्वे सर्वा आणि ठाणे जिल्हा भाजपा चिटणीस, वेलेगावचे उद्योगपती. आपण मान्यवर कक्षामध्ये सूर्यकांत भाऊ, आपलं स्वागत आहे स्पर्धेमध्ये. यस वेलकम. 37 धावा. क्या बात है. सुरेख चेंडू स्टंपच्या वरून चेंडू गेलाय. इथे पहिल्या डावाची समाप्ती. गावदेवी भादवड टीम, संजयभाई म्हात्रे फॅन टीमनं पहिल्या इनिंगमध्ये धावा बनवल्यात. 3 गड्यांच्या मोबदल्यात 37 आणि आता 38 धावांचं आव्हान आहे. नक्कीच आपण जे दोन्ही संघाचे 12वी ते खेळाडू आहेत, टार्जनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करूया. नक्कीच ओली गावचे उद्योगपती, नक्कीच दादांचं स्वागत आणि सन्मान करूया आपण. दोन्ही टीमचे 12वे आहेत अशोकदादा आणि जैन भाऊ. नक्कीच इथे द्वारकानाथ तरे गावदेवी भादवड संघाच्या 12वे यांचं स्वागत आणि सन्मान. त्यानंतर आमचे दिनेश जोशी वेली संघाचे 12वे आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करूया. त्यानंतर आपले दीपक भाऊ पाटील, नक्कीच ओली गावचे समाजसेवक प्रतिष्ठित नागरिक दीपक भाऊ यांचं देखील स्वागत सन्मान करायचं आहे. जैन भाऊ, अशोकदादा, दीपक पाटील यांचा देखील आपण स्वागत सन्मान करा. धन्यवाद. त्यानंतर कालवा टीमचे कॅप्टन प्रकाशदादा आपण ह्याचं प्रकाशदादा म्हात्रे, नक्कीच एक सिनियर खेळाडू आहेत श्री कालिका माता कालवा टीम आणि माजी कॅप्टन देखील राहिलेत. दीपक भाऊ आणि अशोकदादा आपले शुभ हस्ते आपण प्रकाश म्हात्रेंचं स्वागत सन्मान करतो. प्रवीण भाऊ आपण ह्याचं कॅप्टन मुकेश पाटील या, मुकेश पाटील यांना देखील फुलगुच्छ देऊन आपण सन्मानित करूया. मुकेश पाटील कालवार संघाचा एक उत्कृष्ट सलामीवीर. त्यानंतर प्रवीण म्हात्रे कॅप्टन आपण ह्याचा आहे.
श्री कालिका माता कालवा टीमचे कॅप्टन आहेत, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान होईल. गणेश म्हात्रे यांचा आपण स्वागत सन्मान यानंतर करणार आहोत. खूप क्रिकेटवर प्रेम आहे. जेव्हा जेव्हा कालवार इथे स्पर्धा होतात तेव्हा यांची मुख्य उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. गणेश भाऊ यांना देखील सन्मानित करू. जितेंद्र आपण यायचं आहे. सामनावीर खेळाडू राहिले होते. क्या बात आहे. जितू ज्युनियर आणि जितू सिनियर, क्या बात आहे. जितूला देखील आपण फुलगुच्छ देऊया. ओली संघाच्या वतीनं प्रत्येक खेळाडूचा, प्रत्येक मान्यवराचा इथे स्वागत आणि सन्मान केला गेलाय. या जितेंद्र भाऊ, मॅन ऑफ द मॅच घ्यायची अजून एक. या प्रकाश दादाचा झालाय. या जितेंद्रचं देखील स्वागत सन्मान करूया. आमच्या दोन्ही पंच मैदानामध्ये चाललेले आहेत. या सेकंड इनिंगमध्ये बघूया धावा बनतील की थांबतील. नक्कीच आपण पुढील आवाज ऐकूया मनोज ठाकरे यांचा. या ठिकाणी पाहिले तर 37 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 38 धावांचं टार्गेट या ठिकाणी उभं केलं गेलं आहे गावदेव वेले संघासमोर. पाहूया आता वेले संघ कशा प्रकारे आपली ताकद या ठिकाणी दर्शवली जाईल. मागील टुर्नामेंट खूप चांगली सजवली होती. त्या ठिकाणी व्ह्यू जर पाहिला ग्राउंडचा तर सेम याच पद्धतीचा पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये. तिथेही भरपूर संघनायकांनी सांगितले होते की जणू काय आपण दमनला आलो, जणू काय आपण महाबलेश्वरला आलोय. तीच स्थिती, तीच अवस्था या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने इथं मात्र आपण पाहिलं तर जनार्दन पाटील यांच्या मालकीचा तो ग्राउंड, परंतु वेले गावाने मात्र तो ग्राउंड सजवला होता. ही चांगली बाब आहे. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये या लगेच ताबडतोब. आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक ग्रामीण भागात एक संकल्पना ठेवणं गरजेचं आहे. गाव तिथं मैदान अशी संकल्पना ठेवणं गरजेचं आहे. कारण काही गाव आपण पाहतो की त्यांना आता ग्राउंड उरलेलं नाही आहे खेळण्यासाठी, प्रॅक्टिससाठी. येणारी पिढी आपल्याकडून काय अपेक्षा करेल. गावाचा भरपूर आपण विकास करतोय, परंतु त्या गावामध्ये खेळण्यासाठी, मैदानी खेळ करण्यासाठी ग्राउंड उरलेले नाहीत. तर प्रत्येक गावाला विनंती असेल की जिथे जिथे जागा मिळेल ती अडवण्याचा प्रयत्न करा आणि गावासाठी एक सुसज्ज असं ग्राउंड तयार करा, जेणेकरून येणारी पिढी आपल्याला म्हणेल का आपण काहीतरी त्यांच्यासाठी ठेवलं म्हणून. तर चला मैदानाच्या आतमध्ये या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येते. 38 धावांचं लक्ष आहे. पाहूया आता या 38 धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील. मैदानाच्या आतमध्ये उतरता येत दोन बॅटर देवदास आणि सुधीर, ही जोडी पाहूया मैदानाच्या आतमध्ये. 9.50च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा करायची आहे. भादवड टीमची ताकद गोलंदाजी सुद्धा आहे. आपण पाहिलं तर मागील स्पर्धेमध्ये गोलंदाजीच्या जोरावरती त्यांनी सामने भरपूर जिंकले होते. या ठिकाणी पाहूया ती गोलंदाजी धार पाहायला मिळेल का. सलग 2 वर्षे ज्यांचा परफॉर्मन्स गोलंदाजीच्या माध्यमातून चांगला राहिला असं संजय भाई या ठिकाणी पाहतोय आपण गोलंदाजी मार्कवरती. आज गरज आहे संघाला खऱ्या अर्थाने, कारण 38 धावा वाचवायच्या आहेत. स्पीडअप करायचं आहे. 3 षटक हे तुम्हाला 15 मिनिटांमध्ये कव्हर करायचं आहेत. स्वतः अध्यक्ष आपण पाहतोय भिवंडी 40+ असोसिएशनचे गोलंदाजी मार्कवरती, त्यांनाही तोच नियम. पाहूया 15 मिनिटांमध्ये या 3 ओव्हरचा खेळ कंप्लीट केला जाईल का. बरोबर 3 वाजता पहिला चेंडू या ठिकाणी हाताला गेला आहे. क्या बात आहे. उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण ज्या ठिकाणी आपण पाहतोय. संतोष तरे पूर्ण लेखाजोखा ते ठेवला जात आहेत. कोणी किती चषक पटकावलेत, कुठला गोलंदाज कुठल्या स्पर्धेमध्ये, फलंदाज कुठल्या स्पर्धेमध्ये अव्वल दर्जाची कामगिरी केली, हा संपूर्ण लेखाजोखा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. दीपक तरे, क्या बात आहे. एक मोठे नाव या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु या ठिकाणी फलंदाज सफसल फेल ठरताना पाहायला मिळत आहेत. संतोष तरे यांनी एक चौकार लगावला होता. त्यानंतर आपण पाहिलं तर शेवटच्या दीपक तरे यांनी एक षटकार लगावला. अन्यथा मोठी बाउंड्री आपल्याला पाहायला मिळाली नाही. त्या कारणास्तव धावा आपण पाहतोय. 38 धावांचं लक्ष या ठिकाणी स्वतःचं आणि संघाचं अकाउंट या ठिकाणी ओपन केले जाते देवदासीच्या माध्यमातून. यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न गॅपमध्ये आहे. पाहूया दीपक धावतोय, संतोष धावतोय, परंतु अंतिम
टप्प्यात संतोष याने मात्र चेंडूला कलेक्ट केला गेला. 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. 3 ने धावसंख्या धावफलकावरती 4 या अंकावरती लागली जाते. 4 धावा जवळजवळ 9.50च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा करायच्या प्रति ओव्हर मागे. पहिले चेंडूपासून विचार केला तर त्यातल्या या ठिकाणी 4 धावा जमा झालेल्या आहेत. पहिले षटक पॉवर प्लेचं आहे. या ओव्हरमध्ये जास्त धावा कुटण्याचा मानस प्रत्येक संघाचा असतोय आणि यावेळेस उडवला जरूर आहे. फटका फसला आहे. संतोष मात्र धावतोय. बरोबर अंदाज बांधला होता कारण त्याच्या आवाक्याबाहेर चेंडू होता. परंतु या ठिकाणी मात्र जोपर्यंत चेंडू फेकला जाईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. एकेरी दुहेरी धावसंख्या येणं गरजेचं आहे. ज्या अनुषंगाने स्कोअर कार्ड जर पाहिलं तर तेवढासा मोठा नाही आहे, परंतु मोठी गोलंदाजी खास करून गावदेवी भादवड टीमची पाहायला मिळते. खराब चेंडूवरती उत्तम प्रहार आणि चांगल्या चेंडूवरती सन्मान देत एखाद दुसरी धाव घेणं आवश्यक आहे. यावेळेस रिव्हर्स यूज केला गेला आहे. मचिंद्र आहे त्या ठिकाणी. क्या बात आहे. आज ती दहशत ती ताकद या ठिकाणी मचिंद्र यांची ही सुद्धा पाहायला मिळते. 1 धाव एका धावेने धावसंख्या 7 या अंकावरती. पडी चेंडू यावेळेस मिस टाइम झाला आहे. आता वाचेल की नाही. नाही संतोष येतोय. डोल्यावरती सूर्यनारायणची किरण सुद्धा आली, परंतु कुठल्याही प्रकारचा प्रेशर न घेता वेल जज कॅच. फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात. क्या बात आहे. का अफलातून षटक हाताळलं गेलं या ठिकाणी पाहतोय संजयभाई मात्रे याने. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. 1 गडी बाद झाले सुधीर आणि धावसंख्या पाहिली तर 7. आता मात्र 3 ओव्हरमध्ये विजयाचं समीकरण 31 धावांचं. सदा मुकादम येतोय मैदानाच्या आतमध्ये खेळ करण्यासाठी. आता मात्र 18 मध्ये 31ची आवश्यकता आहे. पहिला षटक काय अफलातून हाताळला गेला. 7 धावा खर्च केल्या. संघाला जी गरज होती ती गरज पूर्ण करत असताना या ठिकाणी गोलंदाजाने पहिल्या ओव्हरमध्ये अफलातून प्रदर्शन. सेकंड ओव्हर पाहूया. या ठिकाणी मचिंद्र मचिंद्र गोलंदाजी मार्कवरती तयार होईल. वेलकम वेलकम सन्माननीय सुधारजी पाटील साहेब. तसेच आपण पाहिलं तर भिवंडी ग्रामीण असोसिएशनचे माजी अध्यक्ष. या स्पर्धेसाठी ज्याने खरोखर तन मन धन अर्पण केले गेलं आहे असे अरविंदजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच सन्माननीय विश्वनाथजी पाटील साहेब आमच्या लाडके मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज स्पर्धेचा 3रा दिवस आणि भरपूर मान्यवर. कधीही हा व्यासपीठ खाली राहिला नाही आहे. सकाळपासून तर आतापर्यंत मान्यवरांची रेलचेल या ठिकाणी आपण पाहतोय. बीट झाले होते. बॅटर आणि बीट होता त्या ठिकाणी. एष्टी रक्षक दरम्यान बाईच्या स्वरूपाने 1 धाव आमच्यावर पोहोचली जाते. पंच आमचे बघा आशीर्वाद देत आहेत. बाईच्या स्वरूपाने कशी धाव आली आहे. आज मूड नाही त्यांचा, तब्येत बरोबर नाही, परंतु आपण पाहिलं तरीही मैदानाच्या आतमध्ये आलेत. आग्रह होता त्यांना. ओली गावचं प्रेम त्यांना काही साठवलं नाही आणि या मैदानाच्या आतमध्ये तब्येत बरी नसतानाही उतरलेले आहेत. यावेळेस पाहतोय आपण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक मध्ये उचलला जाईल. क्षेत्ररक्षण खूप प्रभावशाली असतं. बॅट्समन वरती तो आपण पाहिलं तर दबाव निर्माण करण्याचा, प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर प्रत्येक खेळाडू कॉन्ट्रिब्युशन चांगलं करतायत. एकामेकाला मात्र आपण पाहिलं तर सपोर्ट करतायत. यस, मागील टुर्नामेंटमध्ये पाहिलं होतं की धावा जास्त खर्च झाले, कांशी निघून गेले होते. यावेळेस पाहूया आता संजयभाई मात्रे यांच्या डोक्यावरून जाईल का, परंतु वेल जज कॅच. चेंडू जणू का आतमध्ये थांबवला आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात.
अंदाज बरोबर बांधला गेला आहे. संजय भाई म्हटलं तर भरपूर काल क्रिकेट खेळला गेला आहे. हवेमध्ये भरपूर उंच गेली होती. काही क्षण असं वाटलं होतं की चेंडू सीमापार जाईल, परंतु चांगला या ठिकाणी चेंडूवरती नजर ठेवली गेली. या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाचे ट्रॉफी आम्हाला प्रदान केलेले टार्झन दादा पाटील यांच्या माध्यमातून मच्छिंद्र दादा यांना हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. यस, एकत्र भरपूर खेळले आहेत. मच्छिंद्र दादा असतील, टार्झन दादा असतील आणि त्यांनी त्यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावले. पाहूया विकेट हॅट्रिकसाठी. हे जुने जाणते खेळाडू आहेत. एकामेकाच्या सवंगडीने भरपूर क्रिकेट खेळलं गेलं आहे. भरपूर क्रिकेटचा अनुभव. काय बॉल पाहिला आपण, तिथं धडपड चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. कुणाचं काय आणि कुणाचं काय. चेंडू उचलताना मात्र विलंब. पाहूया तरी एकच धाव. एका धावेने धावसंख्या 10 का दम 10 या अंकावरती. ओव्हर क्रमांक दुसरा. यस, पंच आज नागोबा दाखवतात एकसारखं बाईच्या स्वरूपात. आनंदात राहा, खुश राहा. चिंतेचं वातावरण आयुष्यभर आपल्याला घ्यायचंच आहे. आनंद आणि उत्साह मनोरंजन सादर करत राहायचं आहे. त्याच्यासाठी आपण क्रिकेट खेळतोय. पाहूया मच्छिंद्र टन होत आहे. पुढील चेंडू आता मात्र फुल टॉस दिला होता, परंतु फसला गेलाय फटका आहे. आणि क्या बात आहे, त्या ठिकाणी जेल चांगला कलेक्ट केला गेला आहे. फलंदाज फेल होतोय. चेक करायचं आहे या ठिकाणी असं. ओके, या कोणतरी एक जण या. हाईट फॅक्टर या ठिकाणी चेक करूया, बिमर आहे की नाही आहे पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी. तोपर्यंत आपण चेक करूया, अंपायर येतील. 2-12 आले ना, मग एक सांगते नाही आहे, दुसरा सांगते हो आहे. परंतु भाऊ आता पंचायत आमचे अतिशय अनुभवी गरज सर जॉईंट होत आहेत. तुम्हाला चान्स नाही. फेर आहे बरोबर. लँडिंग जी तो होते, हाय फॅक्टर हे सगळं तपासलं जात आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय फेअर डिलिव्हरी दिली गेली आहे. धावसंख्या पाहतोय आपण 10. क्या बात आहे. कंजूस भरी गोलंदाजी मच्छिंद्रही करतोय. जेवढा छोटा कद आहे ना, तेवढी छोटी धावसंख्या खर्च केली जाते. छोटा पाकेट बडा धमाका नेहमी म्हटलं जातं. धमाका गोलंदाजीच्या माध्यमातून चांगलं केलं गेलं आहे. 2 गडी आतापर्यंत बाद केले आहेत. टार्झन पाटील यांचे खऱ्या अर्थाने खास जवळीक मित्र आहेत. त्यांच्यासाठी पारितोषिक हॅट्रिकसाठी लावलेही होतं. विकेट गेल्यानंतर सिंगल आले, तदनंतर आला विकेट. जवळपास आले होते 450 पर्यंत. खुश आहेत. जर अजून एखादा विकेट घेतला तरी 500 देऊ शकतात टार्झन दादा पाटील. मॅच जिंकली तर क्या बात आहे. हरीश भोईर. पुढे चेंडू यावेळेस चांगला तगडा फटका आहे गॅप मध्ये, परंतु दुरून क्षेत्रशेक आला. क्या बात आहे. असं वाटलं होतं चेंडू सीमापार जाईल, परंतु अचानक फ्रेम मध्ये या ठिकाणी येत आहेत. फटका खूप चांगला सजवला होता. देखना चिकना, बट क्षेत्ररक्षण त्याहून अधिक चांगल्या 2 धावा येत आहेत. 2 ने धावसंख्या 12 या अंकावरती. आता मात्र 2 मध्ये 12 बनल्यात. आता विजयाचं समीकरण 2 मध्ये 26 म्हणजे 12 मध्ये बनल्यात या ठिकाणी 12 आणि 12 मध्ये हव्यात 26. पाहूया पलटवार करत बॅटर या ठिकाणी फलंदाजी चांगली करतील आणि डावाला सावरतील काय पाहूया. तिसरं षटक अतिशय महत्वपूर्वक कुणाच्या खांद्यावरती. शैलेश तर आला आहे पुढे. पाहूया शैलेश मात्र एक परफेक्ट ऑलराऊंडर आहे. गोलंदाजी फलंदाजी असो की क्षेत्ररक्षण याच्यामध्ये अतिशय स्फूर्तीला आणि एनर्जीपूर्वक काम नेहमी पाहायला मिळतंय. पाहूया या ठिकाणी तिसरं ओव्हर हाताळण्यासाठी तयार होते.
या ठिकाणी आता थोडंसं आव्हान कठीण आहे 12 मध्ये 26, परंतु कठीणला सोपं करण्यासाठी तुम्हाला चेंडू मात्र प्रेक्षकांमधून मागवा लागेल, तेव्हा कुठेतरी मॅचमध्ये वापस येऊ शकता. एक चांगली टीम तगडी आहे. चला वेल कमी खर्च करायचा आहे आणि लवकरात लवकर खेळायला सुरुवात करायची आहे. बरोबर 3 वाजता सामना चालू झाला आहे. तुम्ही जर जास्त उशीर कराल तर तुम्हाला पंच मात्र पॅनलाइज करतील. शैलेश यांच्यावरती प्रति हल्ला, क्या बात है, चेंडू सी बापार षटकार. डावाला सुरुवात झाली आहे, आघात झाले आहे, खुले मनाने या ठिकाणी फटका खेळला गेला. शिवाद बॉस यांच्या बॅट मधून षटकार. धावसंख्येला आकार मिळाला. धावसंख्या पुढे सरके 18 अंकावरती. असे अजून 2-3 फटके आले तर मॅच मध्ये बरोबर बनवून राहू शकतात. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच येऊ शकते. ती ताकद हिम्मत आहे. पाहूया गोलंदाज मात्र या ठिकाणी कमबॅक करेल का. शैलेश मात्र पहिल्याच चेंडूवरती षटकाराने स्वागत केला आणि या ठिकाणी आता मात्र येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. शैलेश मात्र पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती. शॉर्ट पिच, बट पुरेपूर फायदा उचलता आला नाहीये कारण उजवेस्ट सोडून जाणारा हा चेंडू. पंच भाऊ पाटील आमच्याकडे वळतायत. समांतर हात करून अवंतर धावेची खून केली जाते. आता मात्र धावसंख्या 19, म्हणजे जेवढ्या बनल्यात आता तेवढ्या अजून बनवायच्या आहेत, पण खेळ 11 चेंडूंचा बाकी आहे. आता धावा किती झाल्या त्याला फारसं महत्व नाही, किती उरल्या त्याला खूप महत्व. आणि आता मात्र तेच तर्रार बुंद्यान महाराजाला म्हटलं जातं. 7 चेंडू या ठिकाणी हाताला गेला आणि डॉटची समाप्ती केली गेली. ही खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य मानलं जाते या खेळाडूचा. चुका नेहमी होत आहेत, गोलंदाज असो की फलंदाज असो, पण त्याला कव्हर करणं आपल्या हातामध्ये असतं. या ठिकाणी डॉट चेंडू येतोय, परंतु एका चेंडूमध्ये 7 धावा आलेल्या आहेत. यावेळेस समोर खेळायचा होता स्क्वेअर कट या ठिकाणी पाहायला मिळाला तर षटकार लागून मी तर म्हणेन तेवढंच काही फायदा झाला नाही आहे, कारण डॉट चेंडू 2 बॅक टू बॅक. 9 मध्ये 19. सामन्यामध्ये चुरस प्रत्येक क्षणाला वाढत जाईल, कारण गावदेवी भादोड अशी टीम आहे का सामना लवकर सोडत नाहीये. पुढे सरसावले, ताकदवर फटका खेचला जरूर आहे, परंतु या ठिकाणी लांबी गाठता आली नाही. दीपक तरे त्या ठिकाणी होते, काय जेच केलं झेल आणि फलंदाज या ठिकाणी होते फेल. क्या बात आहे. दीपक तरे यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण चांगला या ठिकाणी पाहिलं तर झेल कलेक्ट केला गेला आहे. डीजे क्या बात आहे. काय वेल जेच कॅच केली. आणि मी म्हणतोय ना, क्षेत्ररक्षण ज्याचा प्रबळ तो चांगलं काम प्रबळ करत असतो या फॉर्मॅटमध्ये. आणि गावदेवी भादवड म्हटलं तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण. पुढील चेंडू यावेळेस सुद्धा शॉट ठेवला होता चेंडूला, परंतु सिंगलच धाव घेतली जाते, त्याच्यापेक्षा अधिक काही नाही आहे. आता मात्र आपण पाहतोय धावसंख्या हवी आहे विजयासाठी. 7 चेंडू आणि 18 धावाची आवश्यकता आहे. 7-18 हा चेंडू खास करून वेलेट टीमसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण मोठी बाउंड्री येणं गरजेचं आहे. सिंगल डबलने काही फरक पडणार नाही या भादवड टीमला. गोलंदाजीची ताकद धार आहे याचं वर्तव्य आपण पाहिलं, आपण चर्चाही केली की त्यांची खरी ताकद बनली तर गोलंदाजी. आणि आपण पाहतो की पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 7, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या 5. छोटा पाकेट बडा धमाका, 2 गडी बाद केले, 5 धावा खर्च केल्यात. आणि सामना जर जिंकला तर सन्माननीय टार्झनजी पाटील साहेब यांच्यामध्ये 500 रुपये देण्यात येतील. घाई करायचे, थोडं स्पीडअप करा. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जातंय. बरोबर 3 वाजता हा सामना चालू झाला आहे आपण पाहिलं तर. आणि या ठिकाणी गोलंदाज टर्न होत आहे. क्या बात है, यू मिस, आय डेफिनेटली हिट. अजून एक फलंदाज बोल्टच्या स्वरूपात होतोय बाद. हरेश बॅक टू द डगआउट.
ठेवला गेला आहे. पहिल्या चेंडूवरती आला षटकार. आपण पाहिलं तर कोहिनूर याने फ्लिक केलं गेलं, बरोबर बॅटवरती आला, फेकून दिलं आणि हवेच्या झोकामध्ये चेंडू मात्र सीमा पार होताना पाहायला मिळालं. कॅच सुटली आणि चेंडू मात्र फरार झाला सीमा पार. षटकार. आता 12 मध्ये आपण पाहू, 12 धावेची आवश्यकता आहे. 5 चेंडूंचा खेळ. निश्चित टार्झन दादा आमचे सांगतात ते कोहिनूर याने कोहिनूर सारखा चांगला काम केला आहे. मॅच मध्ये रंगत भरली आहे आणि बरोबर त्यांचं ही या ठिकाणी लक्ष आहे. पाहूया, रंगतदार अवस्थेमध्ये हाणून ठेवला गेला आहे कोहिनूर याने. 5 चेंडू 12 धावा. आता प्रेशर टाकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाहताय आपण किपरिंग साठी संजयभाई म्हात्रे स्वतः येतोय. कुठे चेंडूची पिच करणं आहे, कुठे टाकणं आहे, या आखो में इशारा केला जातोय. त्याच्यासाठी पाहूया, पुढील चेंडू तयार आहे कोहिनूर आणि पुन्हा एकदा टर्न केला गेला बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये. पाहूया, डीप मध्ये जातो चेंडू. एक धाव कंप्लीट केली, दुसरीची मागणी केली जाते, फिकी झाली चांगली आणि इथं मात्र पाहू शकता आपण कोहिनूर यांचा काम तमाम संजयभाई म्हात्रेने केलं. रनआउटच्या स्वरूपात होते बाद. चार मध्ये 11. नारायण येतोय आणि नारायण करत असताना या ठिकाणी सिंगल धाव घेतली गेली आहे. डबलची मागणी केली आहे. तू चल मयाया, काय आवश्यकता आहे का या ठिकाणी पाहायला मिळतंय. अजून एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. सामना अंगावर घेतलाय मित्र म्हणेन असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे. आणि संजयभाई म्हात्रे मात्र एस्टनच्या मागे गेले आणि काय कलात्मक कामगिरी पाहायला मिळते पहा या ठिकाणी. बा थँक्यू. 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता. संजयभाई म्हात्रे एस्टनच्या मागे जात आहेत आणि गेम मात्र चेंज होते. सन्माननीय या ठिकाणी उपस्थित डॉक्टर सन्माननीय परेशजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. तसेच त्यांच्या समेत सन्माननीय महेशजी पाटील साहेब यांचं ह्या क्रीडा मंचावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पाहूया, या ठिकाणी पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते. 3 मध्ये 10 ची आवश्यकता आहे. गोलंदाज टर्न होतोय और पिच डिलिव्हरी होती, हवेमध्ये आहे. अजून एक झेल, क्या बात आहे. खेळ या ठिकाणी झुकत माप देत असताना भादवड टीमच्या बाजूने. क्या बात आहे. या ठिकाणी 8 विकेट मात्र प्रस्थापित झाले. डीजे मास्टरचे कौतुक करावं लागेल. गरीबा घरी नाही तर श्रीमंता घरी आल्या. कारण भादवड टीम साधी सुद्धी नाही, भरपूर श्रीमंत टीम आहे. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगलं प्रदर्शन या ठिकाणी. दया कुछ तो हो गया, क्या बात आहे. श्याम याने मात्र सामना फिरवला आहे. 6 आल्या होत्या पहिल्या चेंडूवरती. आताही पाहतोय अप्रतिम चेंडू. या ठिकाणी काय घडतंय, सिंगल धाव कंप्लीट होईल का. ओव्हर थ्रो झाला आणि या ठिकाणी 2 धावा होत आहेत पूर्ण. आता मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत आहे. क्या बात आहे. हा यस, पंच आमचं सांगतायत. या ठिकाणी पाहिले तर
मॅच पूर्णपणे वापस 1-8. खऱ्या अर्थाने सर्वच बॅट्समनची गाठ बरोबर बांधून ठेवली गेली. गोलंदाजाने पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 7, तदनंतर आल्या 5, तदनंतर आल्या 8 आणि या ओव्हरमध्ये सुद्धा पाहतोय आपण पहिल्याच चेंडूवरती षटकार येऊनही धावा थांबवलेल्या पाहायला मिळत आहेत. म्हणजे अजून विजयाचं समीकरण जे आहे ते 8 धावायचं. पुढील चेंडू पाहूया काय होतंय. या वेळेस मात्र अतिशय दणदणीत विजय या ठिकाणी संपादन केला जातोय गावदेवी भादवड टीमच्या माध्यमातून. क्या बात आहे. असं वाटलं होतं की सामना रोमांचक स्थितीमध्ये पाहायला मिळेल, बट गोलंदाजांची चांगली कामगिरी, फलंदाजांची खराब कामगिरी याच जोरावरती सामन्याचं विजेतेपद गावदेवी भादवड टीमला जातोय. तर चला लगेच दोन्ही टीमचे संघनायक या आपण. सोंदाई टेमगर संघनायक आताच विजय झालेला भादवड. क्या बात आहे. कालवार आणि भादवड टेमगर आपण तयार राहायचं आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर सर्वांची कामगिरी अप्रतिम मिळून जुलून बसवली गेली आहे सरकार, परंतु त्या सरकारमध्ये या मुख्यमंत्रीपदाचा जर दावेदार कोण ठरत असेल तर तो मच्छिंद्र. क्या बात आहे. 5 धावा देऊन 2 गडी बाद केले आणि सामन्याला खऱ्या अर्थाने टर्निंग पॉइंट म्हणून गोलंदाजीचं प्रदर्शन मच्छिंद्र यांचं पाहायला मिळतंय. तर या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. तसेच ज्ञानेश्वर दादा आपण या कमबॉक्स मध्ये आपण मच्छिंद्र आपण यायचं आहे, ज्ञानेश्वर दादा आपण यायचं आहे. कालवारचा संघ नायक या ठिकाणी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये उपस्थित आहेत. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये, या ठिकाणी करूया आपण नाणेफेक. सन्माननीय डॉक्टर परेश साहेब तसेच महेश पाटील या ठिकाणी नुकतेच आगमन झालेले मान्यवर आपण या टॉस बॉक्स मध्ये आपण करूया. या ठिकाणी अतिशय महत्वपूर्ण मॅच दोन्ही टीम मधील कालवार वर्सेस भादवड. सर्वप्रथम आपण नाणेफेक करून घेऊ, नंतर आपण मॅन ऑफ द मॅच देऊ. येस, या ठिकाणी आमचे मान्यवर टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी जोडत असताना पाहायला मिळत आहे. चांगली मॅच पाहायला मिळेल. कालवार टीम कॉलिंग करतोय. सरपंच असं कॉलिंग दिलेलं आहे आणि सरपंच आलेला आहे. आपला निर्णय काय आहे ना तो फक्त आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. फील्ड फर्स्ट. यस, टॉस बॉक्स न्यूज असे की कालवार टीमने नाणेफेक जिंकली आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. तर O2 कॉम्बॉक्स आणि दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा या सामन्यासाठी. धन्यवाद.